सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत उद्योगात नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना प्राप्त केला असल्यास अथवा परवाना प्राप्त केल्यानंतर ते नोकरीत रुजू झाले असल्यास अशा व्यक्तींनी दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पूर्वी त्यांचे ऑटो रिक्षा परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे स्वेच्छेने जमा करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन निरपगार यांनी केले आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवाना संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। हा निर्णय शासन अधिसूचना दिनांक 17 जून 2017 अन्वये विखंडित केल्याने सध्या खुले ऑटो रिक्षा परवाना धोरण राबवण्यात येत आहे। ऑटो रिक्षा परवाना धारण करताना अथवा परवाना धारण केल्यानंतर परवानाधारक सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनीत अथवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत उद्योगात नोकरी नसावी अशी प्राधिकरणाची अट आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय 17 जुलै 2017 मधील अनुक्रमांक 3 नुसार अर्जदारास तो निमसरकारी, सरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत उद्योगात नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील, असे विहित करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने धारण केलेले ऑटो रिक्षा परवाने निदर्शनास आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायदा आणि प्राधिकरणाने विहित केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी निरपगार यांनी कळवले आहे।